मी डॉक्टरकडे आली आहे. नाही नाही, मला काहीच झालेलं नाहीये. मला थोडंसं सर्दी खोकला झालाय, पण बाकी मी ठीक आहे. मी त्यासाठी डॉक्टरकडे नाही आली आहे. डॉक्टर मॅडमच्या हाताला गुण आहे असं त्यांच्या हातून इंजेक्शन घेतलेले आमच्या गावातले लोक म्हणतात, त्यांचे रुग्ण म्हणतात. तर त्या डॉक्टर मॅडमना भेटायला मी आज आली आहे. ती माझी मैत्रीणच आहे, पण मी त्यांना भेटायला का आली आहे हे तुम्हाला त्यांना भेटूनच दाखवते. चला माझ्या बरोबर. चला चला. आपल्या सगळ्यांच्या घरी सकाळी जशी लगबग असते तशीच कविताच्या घरी पण आहे. ती आणि तिच्या सासूबाई दोघी मिळून स्वयंपाकघरातली कामं आटपतायत. कविता आणि तिच्या नवऱ्याला सकाळी 9:30ला घरून निघायचं असतं आणि त्यांचा मोठा मुलगा शर्विल हाही शाळेत जातो. त्यामुळं कविताची सकाळी खूपच धावपळ चालू आहे. कविता, तिचा नवरा सौरभ, सासू सासरे, आजे सासू, शर्विल आणि मिहीर अशी 2 मुलं आणि इल्लू पिल्लू 2 मांजरं असं त्यांचं कुटुंब आहे. थंडी आहे ना बप्पूल, वारा लागतो, शाळेत जायचंय ना. तर मी माझं आवरून येते, पर्स घेऊन येते. मिहीरवर लक्ष ठेवतो तोपर्यंत. खाली उतरतोस? 1 2 साडे माडे 3. आईसारखं डॉक्टर व्हायचंय. आणि दवाखान्यात जाणार मग मोठा झाल्यावर. गावातल्या आम्हा सगळ्यांनाच कविताचं खूप कौतुक आहे, पण कविताच्या सासूबाईंना नेमकं तिच्याबद्दल काय वाटतं, त्यांना तिचं किती कौतुक आहे, आपण त्यांनाच विचारूया. चला. मी संयोगिता पाध्ये. मी इथं जिल्हा परिषदच्या शाळेवर शिक्षिका म्हणून होते. नोकरी केल्यामुळे बाहेर जाताना मुलांना, लहान मुलांना ठेवून जाताना, घरातला आटपून जाताना काय अडचणी येतात ह्या मी अनुभवल्या होत्या स्वतः. त्यामुळे कविता जेव्हा आमच्या घरात आली तर तिला ह्या अडचणी येऊ देऊ नयेत या दृष्टीनं म्हटलं आपण वागायचं. आणि तीही खूप प्रेमानं वागते, कारण ती आली एकतर लहान कुटुंबातनं आणि आमचं कुटुंब मोठं आहे. पण प्रत्येकाला काय होतंय काय नाही विचारून, त्याचे औषध पाणी देऊन सगळ्यांजवळ प्रेमानं वागते, आल्या गेल्याचं करते. तसंच घरातलं सुद्धा प्रत्येक गोष्ट ती शिकून घेते. जे येणार नाही ती माझ्याकडनं शिकून घेते. किंवा कुठे जायचं असेल, ताई हा माझा ब्लाऊज मॅचिंग आहे तुमच्या साडीवर, अमुक साडी मी नेसते किंवा अमुक तुमचं घालते मी गळ्यातलं असं सांगणार. आणि मीही तिला न सांगता सुद्धा कपाटातनं काढून घेते. आणि एखाद्या म्हणजे माझं जसं माझ्या मुलीजवळ रिलेशन होतं, आता माझी मुलगी लग्न होऊन गेली, पण ही लग्न होऊन आल्यावर मला मुलगी परत मिळाली माझी. मधल्या काळात मुलीची जी उणीव होती ती माझी भरून निघाली. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली लांजाला, तर ती लवकर यायची 5च्या गाडीनं. मग स्टॉपवर मी तिला 2 व्हीलर घेऊन आणायला जात असे. आणि मला खूप अभिमान आहे तिचा, कारण तिने हे सगळं करावं, तिने प्रॅक्टिस करावी, तिची बुद्धी आहे, तिचं शिक्षण आहे, तर तिनं ते घरात राहून फुकट दौडून नाहीये. आता मी, कविता आणि सौरभ आम्ही तिघही त्यांच्या पन्हाळ्यातल्या दवाखान्यात चाललोय. पन्हाळ्यात साधारण 1 तास ते पेशंट बघतात आणि त्यानंतर लांज्यातल्या दवाखान्यात दोघही जण संध्याकाळपर्यंत असतात. नमस्कार, मी डॉक्टर कविता. माझं मूळ गाव रत्नागिरी. माझं शालेय शिक्षण रत्नागिरीतच झालं. त्यानंतर BAMS मी कोडोली वारणानगर इथे पूर्ण केलं. आणि रोगनिदान या विषयामध्ये माझं PG सांगली इथे झालं. मला लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राची खूप आवड होती. त्या दृष्टीने माझा अभ्यास चालू असायचा. आणि या गोष्टीला माझ्या आईवडिलांचा मला पहिल्यापासून खूप छान सपोर्ट मिळाला, प्रोत्साहन मिळालं. अजूनही ते मिळतं. PG करत असतानाच माझी आणि सौरभची ओळख झाली. नंतर आम्ही लव्ह मॅरेज केलं. आणि आता लग्नानंतरही मला माझ्या सासूबाई, सासरे आणि सौरभ यांचा खूप छान सपोर्ट असतो, प्रोत्साहन असतं. त्यामुळेच तुम्ही आता बघताय मी बाहेर पडू शकते. मला पाठी मुलांची कसलीच घरची मागची काळजी नाही नसते कधी. काय होतं दियाला? सर्दी झाली?
काय म्हणताय, काय त्रास होतो? प्रेशर बघते तू? काय खाण्यात वेगळं आलं होतं ते? नाही. प्रेशर लो आहे. आता तू झोपलीस, उठून एकदम बसलीस तर सगळं फिरल्यासारखं वाटतं? मध्ये सारखंच सारखं नाही. मध्ये मला तरी पण झालं. आज सकाळपासून किती वेळा चक्कर आली? नाही, सकाळपासून नाही, काल होत होतं. पन्हाळ्यातले पेशंट बघून झाल्यावर लांज्यातल्या श्री व्यंकटेश क्लिनिक ह्या त्यांच्या दवाखान्यात आम्ही आलो. कविताचा नवरा सौरभ आपल्याशी थोडं बोलतोय. नमस्कार, मी डॉक्टर सौरभ. लग्नानंतर आणि PG कंप्लीट केल्यानंतर 2017 साली 30 सप्टेंबरला म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर आमची स्वतःची वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू झाली. सुरुवातीला 2 ग्रामीण भागामध्ये म्हणजे पन्हाळे गाव आणि जावडे गाव आणि लांजा शहरामध्ये आम्ही प्रॅक्टिस सुरू केली. एकूण दोघंही आम्ही एकाच फील्डमधले असल्याचा आम्हाला खूप फायदा होतो. कारण बघा, 3 ठिकाणी प्रॅक्टिस करताना जेव्हा मी जावडे गावामध्ये मी एकटाच जायचो तेव्हा इथली लांजा शहरातली प्रॅक्टिस माझी मिसेस पूर्ण मॅनेज करायची. त्याचबरोबर एकाच फील्डमध्ये असल्याकारणानं प्रॅक्टिसमध्ये अशा काही अडचणीच्या गोष्टी येतात की आम्ही मेडिसिन देतोय पण अजूनही पेशंटला म्हणावा तेवढा रिलीफ मिळत नाही. तर अशा वेळेला आमचं केस डिस्कशन होतं. आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, म्हणजे आम्ही घरी जाताना, घरून येताना, गाडीतला वेळ किंवा घरी रात्री गेल्यावर जर वेळ मिळाला की बाबा अशी अशी केस आहे, मी एवढं देतोय, का कमी होत नाही आहे. तर एकाच फील्डमध्ये असल्याकारणानं आम्हाला ते एकमेकांशी चांगलं शेअर करता येतं, त्याचा अधिक अभ्यास करता येतो, अधिक वाचन करता येतं. तो एक चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे काही वेळेला माझ्यासाठी म्हणून पेशंट येतात आणि अशी एखादी अडचणीची गोष्ट असते की जी मी हँडल नाही करू शकत, जिथे एखाद्या लेडी प्रॅक्टिशनरची गरज आहे. तर मी चांगला एक ऑप्शन देतो की मॅडम आहेतच, मॅडमना दाखवून घ्या आणि त्याचा खूप फायदा होतो. तर गेली 6 वर्ष मी प्रॅक्टिस करते. पन्हाळे या गावामध्ये एक क्लिनिक आहे, तिथे थोडा वेळ असते आणि नंतर लांज्यात येते. लांज्यात दुपारपर्यंत असते. दुपारनंतर मला घरी मुलं लहान असल्यामुळे त्यांनाही वेळ द्यायला लागतो. पण खेडेगावात किंवा तालुका लेवलला प्रॅक्टिस करताना मला आढळलेली गोष्ट अशी की महिला वर्ग जो आहे हा आपले प्रॉब्लेम्स सांगण्यासाठी खूप लाजतो किंवा त्यांना हे जे शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत ह्याला मुळात ट्रीटमेंटची गरज आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा त्या खूप स्वतःकडे दुर्लक्ष करतात. तर त्याच्यासाठी मला खूप काउन्सिलिंग करायला लागतं बायकांचं. एक साधं उदाहरण देते तुम्हाला. बर्निंग युरिनेशन ही एक खूप साधी कंप्लेंट आहे, लघवीला आग जळजळ होणे. तर ही सांगण्यासाठी सुद्धा त्यांना म्हणजे त्या बाहेर रिसेप्शनला येतात, सिस्टरना विचारतात मॅडम आहेत का. मी समजा दुपारनंतर घरी गेलेली असेल तर त्या तशाच परत जातात. म्हणजे ही साधी गोष्ट सुद्धा त्यांना एका जेंट्स डॉक्टरला सांगायला लाज वाटते. त्याच वेदनेमध्ये पूर्ण रात्र काढतात आणि दुसऱ्या दिवशी मला भेटायला येतात. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा आपण याच्यासाठी काहीतरी मार्ग काढायला हवा या दृष्टीने मी आमच्या इथल्या सिस्टरना थोडंसं ट्रेनिंग देऊन ठेवलं की त्यांना काय होतंय हे विचारा. प्राथमिक उपचार म्हणून त्यांना किमान एखादं सिरप असेल किंवा सिम्पटमॅटिक रिलीफ मिळणारी एखादी गोळी असेल की जी न बघता देता येईल अशी त्यांना द्या आणि दुसऱ्या दिवशी बोलवा की किमान त्यांची रात्रीतनं त्यांना नीट झोप लागेल आणि ती वेदना कमी होईल आणि मग दुसऱ्या दिवशी मी त्याचं प्रॉपर डायग्नोसिस करून त्यांना ट्रीटमेंट देऊ शकते. तर अशा पद्धतीनं मग मी बायकांची थोडीफार मला जमेल तशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लेडीजमध्ये मिनार्की स्टेज असते, म्हणजे नुकतीच पाळी यायला लागणं, त्यानंतर प्रेग्नन्सी, इनफर्टिलिटी किंवा मेनोपॉज. तर ह्या ज्या सगळ्या महिलांच्या आयुष्यातले हे जे स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये हार्मोन्सचा खूप मोठा रोल असतो आणि तो हार्मोनल इम्बॅलन्स होणं हा सध्याच्या आपल्या काळामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. पण हे जे त्या बाईला जो त्रास होतोय
याला मुळात ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे हे ते जेव्हा वेगळ्याच काही सिम्पटम, सर्दी खोकला झालाय म्हणून जेव्हा दाखवायला येतात आणि मग मी जेव्हा खोदून खोदून विचारते की बाई ग तुझी पाळी येते ना नीट, तेव्हा मला त्याचा उलगडा होतो की नाही मॅडम, ती 15-15 दिवसांनी येते. 15 दिवसांनी येणारी पाळी ही नॉर्मल नाहीये, त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यायला हवी आहे, याने तुझं अंगातलं रक्ताचं प्रमाण कमी होतंय, हे सगळं मला समजून सांगायला लागतं. मग ती पुन्हा त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी माझ्याकडे येते आणि मग तिला रिलीफ मिळत जातो. तर मगाशी तू म्हणलीस की तुझं बालपण आणि सुरुवातीचं शिक्षण रत्नागिरीत झालं प्रॉपर, आणि त्यानंतरचं पण सांगली कोल्हापूर या भागातलं, म्हणजे तसं आपल्या गावाच्या नेते शहरात झाली दोन. तर तरी तुला असं नाही वाटलं का की शहरात जाऊन आपण आपला दवाखाना सुरू करावा? असं का वाटलं तुला की परत गावात येऊन तू इथे प्रॅक्टिस करावीस असं? स्वानंदी, याचं मुख्य कारण मी असं सांगेन की आम्ही जेव्हा इंटर्नशिप करत होतो त्यावेळेला आमची ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये दोन्हीकडे प्रॅक्टिस झाली. तर त्यामध्ये मला असं आढळून आलं की एकतर ग्रामीण भागामध्ये डॉक्टर खूप कमी आहेत आणि त्यातल्या त्यात लेडीज डॉक्टर ह्या अजून कमी आहेत. म्हणजे ज्या वेळ देऊन महिलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या समजून घेऊन त्यांना त्यातलं गांभीर्य समजावून सांगून त्यांची ट्रीटमेंट घ्यायला लावतील, तसं काउन्सिलिंग करतील. आणि मूळ मी या गावातली म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातली आहे, तर आपल्या भागासाठी काहीतरी करावं अशी मला खूप इच्छा होती आणि आवड पण होती, म्हणून मी हे चूज केलं. पाय बसलं तर परवा नको ना मला, डोकं जवळ धरू दे, पाय जवळ सरळ करा. एवढा त्रास होतो. इंजेक्शन देते. बरं वाटतं, तसं डॉक्टरांना नाही वाटत. आपलं कुठलं पण मन मोकळा करून तुमच्या जवळ सांगता, बाई जवळ सांगता येतं, तसं डॉक्टर सांगता येतं. मुलांना इंजेक्शन देत होतं. इकडे डॉक्टरकडे याला बरं वाटतं. आम्हाला डॉक्टरला आल्यापासून बरं वाटतं आणि मी सुनाला पण आल्यापासून बरं वाटतं, म्हणजे सुनाला पण पोरगीला पण. हेल्थची जी डेफिनेशन आहे आमच्या शास्त्रामध्ये त्याच्यात फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग ऑफ अ पर्सन असं म्हटलेलं आहे. तर बायकांच्या बाबतीत हे आहे की त्यांचं शारीरिक आरोग्य हे त्यांच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा खूप अवलंबून असतं. एक बाई म्हणून मला त्या सगळ्या स्टेजेसमधून गेलेली असल्यामुळे त्यांना काय अडचणी येतात, काय प्रॉब्लेम येतात, एखादी नवीन बाळंतीण झालेली जेव्हा बाई किंवा मुलगी माझ्याकडे येते तेव्हा तिला मी फिजिकल चेकअप करत असताना जर विचारलं की काय ग, मध्येच एकदम रडू येतं का तुला, किंवा मध्येच एकदम निराश झाल्यासारखं वाटतं का, तर ती लगेच माझ्याकडे एक समाधानाच्या भावनेने बघते. होय होय, माझ्या मनातले बाईंना न सांगता समजलं. आणि मग त्याच्यावर मी जेव्हा तिला ट्रीटमेंट देते आणि तिला बरं वाटतं आणि मग ती जेव्हा हसरा चेहरा घेऊन येते, तर ते समाधान हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. ओळखलंस मला? औषध देऊया तुला, गोड औषध देऊया. बोले वाटेल, बोले वाटेल. हो, मग बरी झालीस की मला भेटायला. नुसती भेटायला ये, आजारी पडून येऊ नको. माझं नाव आरोही अक्षय गुरव. मी एक स्टाफ नर्स होते एका हॉस्पिटलला. पण जरी डॉक्टरकडे जायचं असलं तरी माझे प्रॉब्लेम सांगताना मला कसं कचरायला व्हायचं. आता मॅडम इथे असल्यापासून मी मॅडमकडे येते तेव्हापासून मला माझे प्रॉब्लेम त्यांना सांगायला अजिबात कचरत नाही मी. तसेच माझ्या गावातल्या ज्या अशिक्षित बायका आहेत त्यांना सुद्धा मॅडमशी बोलताना त्यांचे प्रॉब्लेम सांगताना काही त्रास होत नाही. त्यांच्याकडून इंजेक्शनही त्या व्यवस्थित घेऊ शकतात. मी जसं शहरामध्ये शिक्षण घेऊन इथे गावात येऊन त्याचा गावातल्या लोकांना माझा उपयोग व्हावा, माझ्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न करते, तशाच आमच्या गावात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माझ्या अनेक मैत्रिणी आहेत की ज्या खेडेगावातल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य उत्तम प्रकारे निभावून त्यांच्या नोकरी व्यवसायामध्ये चांगलं यश मिळवत आहेत. आणि अशा जेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटतो तेव्हा एकमेकींना प्रेरणा देतो. एक इंग्रजी कोट बरेच दिवस माझ्या लक्षात आहे आणि त्याचा साधारण मराठीत अर्थ असा की असामान्य कामगिरी आयुष्यात एकदाच करण्यापेक्षा आपल्याला नेमून दिलेलं काम रोज सातत्याने मनापासून करणं हे असामान्य कामगिरी करण्यासारखंच आहे.
आज मी पूर्ण दिवस कवितासोबत होते, तिचा दिवस जवळून पाहिला आणि गाव पातळीवर सुरू असलेलं कविताचं काम मला असामान्य आणि प्रेरणादायीच वाटतं. आज 3 जानेवारी रोजी हा व्लॉग तुमच्या समोर आणण्यामागचं कारण म्हणजे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्यामुळे कवितासारख्या मुली आज शिक्षण घेत आहेत. कविता डॉक्टर झाली. ती शहरात कुठेही सहज दवाखाना सुरू करू शकत होती, पण गावातल्या आरोग्याच्या समस्या ती सोडवतीये, ही खरंच कौतुकाची बाब आहे. कवितासारखे विविध क्षेत्रात काम करणारे मुलं मुली आपल्या भारताचे खरे सुपर हिरो आहेत असं मला वाटतं आणि आपण त्यांच्या कार्याला सलाम करूयात. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात या प्रेरणादायी व्लॉगने होतीये. असेच व्लॉग तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न करेन. हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना आवर्जून शेअर करा.